ही आहे मुंबई. हे शहर कधीच झोपत नाही. भविष्याच्या शोधात दररोज कित्येक जण इथे येत असतात. ही त्याचपैकी काही उदाहरणं. दिवसभर काम करून रात्री शाळेत जाणारी अशी कित्येक मुलं आहेत. त्यांना भविष्य खुणावतंय. रात्रशाळांमधून बाहेर पडून मोठं करिअर केलेली अनेक उदाहरणं आहेत. रात्रशाळा सक्षम करण्यासाठी मासूम सारखी संस्था मोठं काम करते. There are about 20,000 young people attending night schools in Maharashtra, 15,000 being in Mumbai alone. They work during the day and attend classes in the evening. Nobody forces them to school. They come with just a dream in their eyes, a dream of a brighter future. Often, justice isn't being delivered to their aspirations. They lack basic resources and they need to cover the whole syllabus in very little time. Masoom was formed to give the best to the night school students. What we want is to give them good quality education. We want these students to fulfill their dreams. Masoom currently works with 10 night schools in Mumbai, and its aim is to reach out to 210 night schools by 2020, helping 20,000 students to realize their dreams. We provide science mobile labs, textbooks, notebooks, training sessions to the teachers and students, and much more to improve the quality of education. We provide evening meals, which sometimes is the only meal of the day, because with an empty stomach, nobody can focus on studies. The nutrition program helped me to focus on my study. Masoom increased a visibility of the night schools issues. Now I have brought it to help me with my learning. Now I have science tools to teach my students. Now I have books to study on. Now we have resources to make learning exciting for our students. रात्रशाळा सक्षम करण्याच्या दिशेनं हे काम अतिशय महत्त्वाचं आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण सरकारची भूमिका मात्र यापेक्षा अगदी वेगळी आहे. रात्रशाळा सक्षम करण्याऐवजी त्या दुबळ्या होऊ लागल्या आहेत. आणि याच विषयावर प्रकाश टाकणारा हा आमचा विशेष शो. नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आंतरविरोध किती असतात एकूण जगण्यामध्ये बघा. एकीकडे चर्चा आहे नाईट लाईफ सुरू होणार आणि त्याचवेळी रात्रशाळा मात्र बंद केल्या जातील असा एक डाव आहे, अशी पण चर्चा सुरू आहे. म्हणजे एकीकडे नाईट लाईफच्या अनुषंगानं लोकांनी मजा करावी, चंगळ करावी, या सगळ्या संदर्भामध्ये दरवाजे मोकळे होत असताना ज्यांना काही आकांक्षा आहेत, ज्यांना काही वेगळं करायचं आहे, दिवसा काम करून रात्री शिकायचं आहे, अशा मुलांच्या अनुषंगानं मात्र त्याच पद्धतीचा विचार होतोय असं दिसत नाही आहे. रात्रशाळा ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे खरं म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर एकूण या संदर्भामध्ये महाराष्ट्रानं खूप महत्त्वाचं पाऊल टाकलेलं आहे. म्हणजे महात्मा फुल्यांनी रात्रशाळा सुरू केली तेव्हापासून ते आत्तापर्यंत रात्रशाळांचा सगळा इतिहास हा फार महत्त्वाचा आहे. रात्रशाळांमध्ये शिकलेली मुलं नंतर महाराष्ट्राची मुख्यमंत्री झाली, आणखी काही काही खूप मोठमोठ्या सक्सेस स्टोरीज याच्या अनुषंगानं आहेत. अशा वेळी रात्रशाळांना अधिक सक्षम केले गेले पाहिजे. ते नाहीच, उलट पक्षी त्या बंद करण्याचा घाट घातला जातोय, अशी तक्रार या क्षेत्रातल्या आंदोलकांची आहे, कार्यकर्त्यांची आहे. त्याचवेळी सरकारचं मात्र म्हणणं असं आहे की रात्रशाळा बंद करण्याचा डाव नाही, असं काही आमच्या मनात नाही आहे. उलट पक्षी रात्रशाळेच्या पुढचं म्हणजे मुक्त शाळा असं एक पाऊल आम्ही उचलत आहोत. पण तिथंच गोची आहे, तिथंच मेख आहे. या लोकांचं म्हणणं असं आहे की मुक्त शाळा म्हणजे रात्रशाळा बंद करण्याचा नवा डाव आहे. हे नक्की काय आहे? खरं म्हणजे मी उल्लेख केला त्याप्रमाणे रात्रशाळेमध्ये ज्या प्रकारची मुलं शिकत असतात, आता तर ही संख्या आणखी वाढली आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये जेव्हा लोक येतात की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे, वेगळं आयुष्य जगायचं आहे, आणि अशा वेळी मुलं येतात, दिवसा काम करतात आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की रात्री शिकून आपल्याला पुढं जायचं आहे. हे ज्यांना करायचं आहे असा प्रयत्न करणाऱ्या मुलांना पुढे नेण्याऐवजी त्यांच्या वाटेमध्ये काटे टाकण्याचं काम जर होत असेल तर त्याचा विचार निश्चितपणे केला पाहिजे.
आणि म्हणून मी आज मुद्दाम असं म्हटलं की रात्रशाळेच्या अनुषंगानं आपण चर्चा केली पाहिजे. या क्षेत्रातले जे आंदोलक आहेत, कार्यकर्ते आहेत आणि फार मनापासून काम करणारी मंडळी आहेत, त्यांच्याशी जरा बोलूया. आणि या चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी मी मुद्दाम ज्या लोकांना आज इथे बोलावलेलं आहे, निकिता केतकर माझ्यासोबत आहेत. निकिता केतकर या मासूमच्या CEO आहेत, संस्थापक, संचालिका आणि खूप महत्त्वाचं काम या सगळ्या संदर्भात करत असतात. रात्रशाळा हाच मासूमचा फोकस आहे. अंकुश जगदाळे आत्ता मासूमसोबत काम करतात, पण रात्रशाळेचे निवृत्त मुख्याध्यापक आहेत ते, आणि एकूण या सगळ्या चळवळीशी संबंधित आहेत. AD पाटील सर माझ्यासोबत आहेत. AD पाटील सर हे सुद्धा रात्रशाळेचे मुख्याध्यापक आहेत. त्यांच्या शेजारी संगीता कदम आहेत. संगीता कदम ही रात्रशाळेच्या शिक्षिका मुख्याध्यापिका म्हणून काम करतात. अनुराधा पवार ही विद्यार्थिनी आहे आणि एका अर्थानं सक्सेस स्टोरी आहे की रात्रशाळेमध्ये शिकली. तिला 10वीला ती राज्यात पहिली आली रात्रशाळेमध्ये, आणि पहिली आल्यानंतर आता ती काही वर्षांमध्ये CA होईल या दिशेनं तिचा सगळा प्रवास सुरू आहे. आता BCom करते ती. स्नेहल पण आपल्यासोबत आहे. स्नेहल ठाकूर आहे. तीही रात्रशाळेची विद्यार्थिनी आहे. सक्सेस स्टोरी आहे. आता पुन्हा ती या सगळ्या मासूमसोबत पण काम करते आहे. ही सगळी मंडळी आपल्यासोबत आहेत आणि यांच्यासोबत आपल्याला चर्चा करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडेसुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. कारण विनोद तावडे किंवा शिक्षण मंत्री हे करतायत, ते करतायत असं जे आंदोलक म्हणतायत, त्याच्याबद्दल शिक्षण मंत्र्यांची भूमिका काय आहे तीही ऐकणं तेवढंच महत्त्वाचं आहे. या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा सुरू करायची आहे. आणि ही चर्चा सुरू करताना मला जायचं आहे पहिल्यांदा निकिता केतकरांकडे. निकिता केतकर, तुमचं बरं चाललं होतं. UPSC मार्फत तुम्हाला छान पोस्ट मिळाली. इतकं सुंदर चाललेलं असताना हे सगळं सोडून रात्रशाळेसारख्या विषयामध्ये यावं, त्याच्यात अगदी मनापासून काम करावं असं का वाटतं? 2001 साली मी इथे डेप्युटेशनवरती होते, मुंबईला आले, आणि त्यावेळेस दुसऱ्या ऑर्गनायझेशनबरोबर व्हॉलंटिअरिंग करत होते, कारण सोशल इश्यूज नेहमीच मला आवडायचे. आणि असं करत असताना प्रथम रात्रशाळा बघितल्या आणि हे जाणवलं की सगळी मुलं जी रात्रशाळेत शिकायला येतात ती सेल्फ मोटिवेटेड आहेत. स्वतःला शिकायचं आहे, काहीतरी बनायचं आहे म्हणून ते येत आहेत, आणि दे डिझर्व द बेस्ट क्वालिटी एज्युकेशन असं मला वाटलं. कारण का जेव्हा मी त्यांच्याकडे बघितलं, म्हटलं मी जर दिवसभर काम करून मग मला कोणी सांगितलं असतं रोज मंडे टू सॅटर्डे शाळेत या, तर मी नसते आले. आणि जर हे सेल्फ मोटिवेशन ही मुलं दाखवत आहेत, तर त्यांना तेवढाच प्रोत्साहन सरकारने, आपल्या सोसायटीने दिलं पाहिजे. आणि म्हणून तेव्हा मला हे पण जाणवलं की बऱ्याचशा गोष्टी ज्या बेसिक, जसं सायन्स प्रॅक्टिकल्स ब्लॅकबोर्डवर दाखवले जात होते आणि बेसिक नोटबुक्स, टेक्स्टबुक्स मिळत नव्हते. ह्या रिसोर्सेसची जेव्हा कमतरता जाणवली तेव्हा मला असं वाटलं की इफ ॲट ऑल एनी बडी डिझर्व्स गुड एज्युकेशन, तर हे रात्रशाळांची मुलं आहेत. आणि म्हणूनच तेव्हा मी विचार केला की एक छोटासा रिसर्च करावा. आणि मी बऱ्याचशा हेडमास्टर्सशी बोलले, नाईट स्कूल हेडमास्टर असोसिएशनच्या लोकांशी बोलले, आणि तेव्हा मला समजलं की ह्या ज्या शाळा आहेत त्या जवळजवळ ह्यांचा इतिहास 160 इयर्स ओल्ड इतिहास आहे, आणि तो महाराष्ट्रासाठी खूप मोठा वारसा आहे. आणि असं असताना इन्स्टेड ऑफ स्ट्रेंथनिंग आपण जर असे पाऊल घेणार असू तर ते खरोखरच आपल्यासाठी. मासूमची स्थापना झाली आणि मासूमनं प्रामुख्याने रात्रशाळांच्या अनुषंगानं सगळा फोकस करायचा असं ठरवलं. AD पाटील, आता तुमची नक्की तक्रार काय? कारण रात्रशाळांतले सगळे शिक्षक आणि मुख्याध्यापक बऱ्यापैकी आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत असं दिसतंय. नक्की घडतंय काय? अडचण काय? नक्की आता काय घडतं याचं थोडक्यात सांगायचं झालं तर असं आहे की कोणी म्हणते की रात्रशाळा, जे शिक्षण सचिव जे आहेत त्यांचं आम्हाला जे काय वक्तव्य ऐकायला मिळालं की त्यांचं म्हणणं आहे की टप्प्याटप्प्याने रात्रशाळा बंद करणार. त्याच्यातच दुसरा प्रश्न योगात येईल की संच मान्यतेचा. त्यामुळं रात्रशाळेतले शिक्षक पण कमी होत आहेत. या दोन्ही गोष्टी या रात्रशाळेला तितक्याच मारक आहेत. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की तावडेसाहेब आपले शिक्षण मंत्री, त्यांचं म्हणणं आहे की रात्रशाळा मी बंद करणार नाही आहे, पण रात्रशाळा बंद करणार नसलो तरी मुक्त शाळा सुरू करणार आहोत. ही काय भानगड आहे? आता मुक्त शाळेची जी संकल्पना आहे ती मुक्त शाळेची संकल्पना अजून अद्याप आमच्याही कानावर आलेली नाही आहे, किंवा त्याच्यातली जी स्पष्टता आहे ती अजून कोणालाच माहीत नाही आहे. तुम्हाला स्पष्टता नसेल, तुम्हाला माहिती नसेल, तर ते स्पष्टता असण्यापूर्वीच तुम्ही विरोध का करता आहात? आम्ही विरोध नाही करत. रात्रशाळा बंद होऊ नयेत एवढंच आमची एक रास्त मागणी आहे. नाही, पण समजा अंकुश जगदाळे मला सांगा की समजा रात्रशाळेला पर्याय म्हणून मुक्त शाळा नावाची एक भन्नाट कल्पना शिक्षण मंत्र्यांच्या डोक्यात असेल,
आणि शिक्षण मंत्र्यांपेक्षा शिक्षण सचिवांच्या डोक्यात सध्या बऱ्याच कल्पना येतात, त्यांच्या सुपीक कल्पनांबद्दल अनेकदा बोललं जात असतं. तर समजा मुक्त शाळेचा प्रयोग असेल तर तुमची अडचण काय आहे मुक्त शाळेमध्ये? शिक्षण सचिव किंवा शिक्षण मंत्री यांनी जी मुक्त शाळेची संकल्पना मांडली आणि मुक्त शाळांची जी संकल्पना आता आपल्याला पुस्तकात पाहायला मिळते ती अशी आहे, एखाद्या शाळेमध्ये एखाद्या खोलीमध्ये एक सोशल वर्कर त्या ठिकाणी बसतो आणि येणाऱ्या मुलांना फक्त वह्या पुस्तकं देणं आणि त्याची परीक्षा घेणं एवढंच काम मुक्त शाळेत असतं. रात्रशाळा हा एकूणच प्रकार वेगळा आहे. रात्रशाळेमध्ये माणूस घडवला जातो, विद्यार्थी घडवला जातो, त्याचा व्यक्तिमत्व विकास होतो आणि या मुलाला जो दिवसा काम करतो त्याला खऱ्या अर्थानं शालेय जीवनाचा अनुभव मिळतो. म्हणून रात्रशाळेला मुक्त शाळा हा पर्याय होऊ शकत नाही. निकिता, पुढं तुमच्याकडे येतो मी, कारण तुम्ही संशोधन केलं या संदर्भामध्ये. समजा आपण असं मानूया की शाळांमध्ये काम करणारे जे शिक्षक आहेत त्यांचे कदाचित व्यक्तिगत संबंध पण त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांना असं वाटत असेल की हे जर झालं तर उद्या आपल्या नोकरीचं काय, आपल्या मानधनाचं काय वगैरे वगैरे. तुम्ही मूलतः तुमचा केंद्रबिंदू रात्रशाळेतला विद्यार्थी आहे असं तुम्ही म्हणत आहात. समजा रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांना मुक्त शाळेसारखा एक उत्तम पर्याय मिळाला तर तुमची काय अडचण आहे? ॲक्च्युली जेव्हा मासूमने सुरुवात केली तेव्हा फक्त मुलांसाठी, रात्रशाळांच्या मुलांसाठी नाही तर ह्या ज्या शाळा आहेत, कारण का मला असं वाटतं की शाळा जी असते ती एक फॉर्मल सिस्टमच असली पाहिजे आणि जसं सरांनी सांगितलं की ह्युमन डेव्हलपमेंट होते शाळेमध्ये. आणि डेफिनेटली जेव्हा मी संवाद ह्या मुलांशी साधला तेव्हा एवढं समजलं की रात्रशाळा हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते त्यांच्या ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये, त्यांच्या सर्वांगीण विकासमध्ये. बिकॉज ह्या शाळा इन स्पाईट ऑफ लॅक ऑफ रिसोर्सेस एन्श्युअर करतात की हेल्थ कॅम्प्स होतात, स्पोर्ट्स होत आहे, त्यांना एक्सपोजर व्हिजिट मिळते, पिकनिक मिळते. एवढं सगळं करत असताना जेव्हा शाळा हे माध्यम आहे ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट आणि एक चांगला नागरिक बनण्याची संधी, तेव्हा असं मला वाटतं की डेफिनेटली स्कूल्स हे इम्पॉर्टंट रोल प्ले करते आणि ते राहिलं पाहिजे. मुक्त शाळा नव्हे तर रात्रशाळाच राहिली पाहिजे असं या लोकांचं म्हणणं आहे. कदाचित शिक्षण मंत्र्यांची वेगळी भूमिका असेल, ते स्वतः मुक्त विद्यापीठाचे पदवीधर आहेत, त्यामुळे एकूण मुक्त विद्यापीठ, मुक्त शिक्षण याचं मोल त्यांना माहिती आहे, त्यामुळे कदाचित त्यांची वेगळी भूमिका असू शकते. पण तुम्ही जो उल्लेख करता आहात की रात्रशाळांमधून मुलांचा व्यक्तिमत्व विकास होतो, अनुराधा आपल्यासोबत आहे आणि राज्यात पहिली आलेली 10वीला अशी विद्यार्थिनी आहे अनुराधा. अनुराधा, मला सांगा, मुळामध्ये हे सगळेजण जे म्हणत आहेत की रात्रशाळांमध्ये विद्यार्थ्यांचा फार सर्वांगीण विकास होतो, तो होतो का आणि कसा होतो? हो, नक्कीच होतो. कारण माझाही विकास झाला आहे. जेव्हा मी लग्नाच्या आधी आठवीसाठी आगरकरमध्ये प्रवेश घेतला होता तेव्हा नेहमीच प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व्हायचे. पण 9वी पास झाल्यावर माझं अल्पवयात लग्न झालं आणि मला एक मुलगी झाली होती. लग्नाच्या 3 वर्षानंतरच माझे पती मरण पावले आणि माझ्याकडे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन नव्हतं आणि त्यामुळे माझ्या मुलीच्या संगोपनासाठी मला नोकरी करावीच लागली. आणि अच्छा, लग्नानंतर आणि मुलगी झाल्यानंतर तुम्ही रात्रशाळेमध्ये प्रवेश घेतला? हो, परत. क्या बात आहे. बरं. हां. तर त्यानंतर मला असं वाटलं की शिक्षणाशिवाय काही पर्याय नाही, कारण नुसतं घरकाम करून मी माझ्या मुलीचं संगोपन करू शकत नाही. त्यामुळे मी पाटील सरांची निवेदन केली की मला पुन्हा रात्रशाळेमध्ये अच्छा, ॲडमिशन. तुमचे विद्यार्थी नाही का पाटील सर? हो. त्यांनी मला स्वखुशीने म्हटलं की हो, तू ॲडमिशन घेऊ शकते, कारण त्यांना माझ्यावर विश्वास होता की मी हुशार आहे, मी अभ्यास करणार. आणि त्यांच्याच मेहनतीमुळे मी 10वीमध्ये 91% राज्यात प्रथम आली आणि मासूमनी मला खूप योगदान दिलं आहे. प्रत्येक टप्प्याला ते मला योगदान द्यायचे की नाही, तू पुढे करू शकतेस, तू तुझ्या मुलीसाठी तुला शिकायचंच आहे. आणि त्यांच्याच योगदान. क्या बात आहे. चीअर्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे ही सक्सेस स्टोरी खूपच महत्त्वाची आणि फारच वेगळी आहे. संगीता कदम, बघा, म्हणजे मगाशी मी नाईट लाईफचा उल्लेख केला होता की महिलांना नाईट लाईफची मुभा आहे की नाही अशी एकीकडे चर्चा सुरू असते. अशावेळी रात्रशाळेमध्ये एक महिला लग्नानंतर, त्याच्यानंतर वैधव्य आल्यानंतर, मूल झाल्यानंतर जाते, ही खूप मोठी सक्सेस स्टोरी आहे. म्हणजे मला असं वाटतं की ज्या आकांक्षांचा उल्लेख निकिता मगाशी करत होत्या त्या आकांक्षांच्या अनुषंगानं पाऊल पुढे टाकण्यासाठी प्रामुख्याने मुलींसाठी तर रात्रशाळा फारच महत्त्वाची आहे. तुम्हाला असं वाटतं का की रात्रशाळांमध्ये मुलींचं प्रमाण आता वाढतं आहे आणि मुलींसाठी रात्रशाळा फार महत्त्वाची आहे? नक्कीच सर, कारण मी ज्या रात्रशाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून काम करते ती फक्त आणि फक्त मुलींची रात्रशाळा आहे. माझ्या शाळेचं नाव आहे मीनाताई कुरुडे मुलींची माध्यमिक रात्रशाळा. इथे या अगोदर
250 मुली शिक्षण घेत होत्या आणि आताही मुली 100च्या वरती शिक्षण घेत आहेत. फक्त आणि फक्त मुली आहेत, रेग्युलर एजमधल्या मुली आहेत. या रेग्युलर एजमधल्या मुली ज्या आहेत यांना आता तुम्ही उल्लेख केलात की नाईट लाईफ वगैरे सुरू होतं आहे, पण त्याचबरोबर हे इतकं महत्त्वाचं आहे की रात्रीचं शिक्षण घेणं. माझ्या इथे येणाऱ्या ज्या मुली आहेत स्लम एरियातल्या आहेत, त्यांची आई ही घरकाम करते आहे, वडील व्यसनाधीन आहेत आणि अशातच ती आई जेव्हा बाहेर कामाला जाते तेव्हा या ज्या मुली आहेत ह्या आईची भूमिका घरी बजावतात. स्वतःची भावंडं सांभाळणं, स्वयंपाक करणं आणि आलेलं घरी काम करणं, जे टिकल्या बनवणं किंवा चप्पलला दोऱ्या लावणं अशी कामं करून ह्या मुली जेव्हा शिकायला येतात इथे, तेव्हा यांच्यासाठी ही रात्रशाळा असणं हे अत्यंत गरजेचं आहे. हा फारच मुद्दा आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे आणि वेगळा मुद्दा आहे संगीता. कारण असं आहे की साधारणपणे नोकरी करणाऱ्या मुलांनी रात्री जावं असं म्हणताना अनेक मुलींना घरगुती जी कामं करावी लागतात, त्याच्यामुळे दिवसा शाळेत जाता येत नाही. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. खरंच रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषःकाल, अशा पद्धतीनं एका उषःकालाच्या दिशेनं जाणाऱ्या या रात्रशाळा आहेत, त्या बंद होता कामा नयेत. याच्या अनुषंगाने आपण ही चर्चा करणार आहोतच. आता मला ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेकनंतर मला याच शिक्षकांना हे विचारायचं आहे की जरी तुम्ही म्हणत असलात तरीसुद्धा आजही अनेक रात्रशाळांचा दर्जा अतिशय वाईट आहे. त्याचं काय करायचं? क्रमांक 1. क्रमांक 2, अनेक शिक्षकांना नियमित शिक्षक म्हणून पगार मिळतो, शिवाय याचं मानधन मिळतं. म्हणजे जवळपास 70-80 हजार, लाखभर रुपये वगैरे एवढे पैसे, एवढा पगार मानधन मिळणारे सुद्धा शिक्षक आहेत. त्या तुलनेमध्ये रात्रशाळा खरंच त्या दर्जाचं काम करतात का, हे पण त्यांना बोलावं लागणार आहे. ही सगळी चर्चा आपण करत राहू. तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल, रात्रशाळांची एकूण अवस्था, रात्रशाळा सक्षमीकरणाची गरज आणि किती मुलांना गरज आहे, किती ज्या पद्धतीने मुली आत्ता पुढे चाललेल्या आहेत. खरं म्हणजे ही सक्सेस स्टोरी आहे. एक नाही अशा अनेक सक्सेस स्टोरीज रात्रशाळांमधून पुढे आलेल्या आहेत. हीच बघा ना, आता एक सक्सेस स्टोरी आहे, ही फार महत्त्वाची आहे. ही अशीच एक सक्सेस स्टोरी आहे. परीक्षेमध्ये सतत नापास होणारा हा विद्यार्थी दिवसभर काम करून थकून जायचा. मग त्यानं रात्रशाळा जॉईन केली आणि तो यशस्वी तर झालाच, पण आता CAE झालाय. मैं पढ़ाई में बहुत कमज़ोर हूँ, लेकिन मासूम के सपोर्ट और मोटिवेशन की वजह से मैं अपने स्कूल में हाईएस्ट परसेंटेज से टॉपर आया. इतना ही नहीं तो आज मैं मैथ्स पढ़ता हूँ, वो भी SSC के स्टूडेंट को ही, और मासूम के सपोर्ट की वजह से ही आज मैं अकाउंट असिस्टेंट के पोस्ट पे काम करता हूँ. अशा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत. खरं म्हणजे एकूण स्नेहल आता आपल्यासोबत आहे. स्नेहल, जी स्टोरी आत्ता मी बघितली किंवा सगळ्यांनी बघितली असेल, मुळामध्ये विद्यार्थी रात्रशाळेमध्ये येतो आणि रात्रशाळेमध्ये आल्यानंतर मगाशी अंकुश सरांनी उल्लेख केला की त्याचा सर्वांगीण विकास होतो, तो पुढे जातो. तुम्ही रात्रशाळेमध्ये काम शिकलेला आहात, आता रात्रशाळांच्या अनुषंगानं काम करता. खरंच मुलामुलींना रात्रशाळा ही किती महत्त्वाची आहे, काय सांगा? रात्रशाळा म्हणजे आता माझंच उदाहरण घ्या की मी दिवसा घरी म्हणजे आमचं स्वतः दुकान आहे, दुकान सांभाळून मी अभ्यास करत होते, पण नाही जमत होता मला. कारण एक टीचर म्हणून माझे आईवडील पण शिकलेले नव्हते, ते पण कमी शिकले असल्यामुळे त्यांचा शिक्षणामध्ये मला बहुत शिका म्हणून, पण मला एक हे नव्हता की कोणतरी मला पाहिजे होतं की कोणतरी शिकवणारा, एक गाईड कोणतरी पाहिजे होतं, एक शिक्षक कोणतरी पाहिजे होता. तो मला भेटल्यामुळे 3 वर्ष कंपल्सरी 10वी करत देतच होती. मार्च ऑक्टोबर करत होती, पण सुटत नव्हते. शेवटी माझी एक मैत्रीण भेटली मला दुकानात असतानाच, की ती बोलली की इथे असे नाईट स्कूल आहेत, तू नाईट स्कूलमध्ये ॲडमिशन कर. मग आईवडिलांना सांगितलं, आई खूप मला प्रोत्साहन केला, तुला करायची इच्छा आहे, तू कर नाईट स्कूल. तर मी रात्रशाळेत गेली, ॲडमिशन केला आणि पहिल्याच वर्षी मी पास झाले. क्या बात आहे. 10वी 12वीची आषाढी वारी संपली हां, आणि एकदम विठ्ठल सापडला. वा वा वा. हां, आणि पास तर झालीच, पण प्लस मी दुसरा नंबर काढला. त्याच्यावर माझी आई अजून खुश झाली, कारण घरच्याच मला फक्त आई आणि वडील यांनीच मला भरपूर हे केला पुढे जाण्यासाठी. बाकीचे सगळं मला बोलते नाईट स्कूलमध्ये काय करणार आहे. बरोबर, अगदी अगदी. स्नेहल, अभिनंदन.
पण एडी पाटील, मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी एका प्रश्नाचा उल्लेख मी केला होता. तो प्रश्न आपण पुन्हा आत्ता विचारला पाहिजे. याचं कारण असं आहे की रात्रशाळांच्या अनुषंगाने आपण बाकी बोलत असताना नक्की प्रश्न काय आहे ते पण लक्षात आलं पाहिजे. रात्रशाळांचा दर्जा खालावलेला आहे. रात्रशाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना जास्तीचा पगार, जास्तीचं मानधन मिळतं, त्याच्यावर डोळा अनेकांचा असतो. असं सगळं असताना सुद्धा प्रत्यक्षात रात्रशाळांमध्ये जे व्हायला पाहिजे ते घडत नाही, दर्जाचं काम होत नाही, ही जी चर्चा आहे, ही जी टीका आहे, काय उत्तर आहे? रात्रशाळेचा दर्जा किंवा रात्रशाळेचे जे पॅरामीटर्स आहेत हीच मुळात रात्रशाळेंपर्यंत कधी पोहोचलीच नाहीत सरकारमार्फत. सध्या आम्हाला जी NGO आमच्यासाठी काम करते, मासूम नावाची NGO आहे की ज्या NGOच्या CEO निकिता केतकर मॅडम आहेत, यांच्याकडूनच ती पॅरामीटर्स आम्हाला आता मिळत आहेत. आणि या पॅरामीटर्सचा जर विचार केला तर मला असं वाटतं की रात्रशाळांचा दर्जा खालावलेला नसून तो अत्यंत उंचावलेला आहे. माझी रात्रशाळा आगरकर रात्रविद्यालय वरळी गेली 4 वर्ष 100% निकाल देते शाळा, की ज्या शाळेमध्ये 25पेक्षा जास्त विद्यार्थी दरवर्षी परीक्षेला बसतात आणि ते 100% पास होतात. ते नुसते पास होत नाहीत तर त्याच्यातले क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीही आहेत. माझा यावर्षीचा निकाल आहे 100%. 3 विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आहेत, 10 विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये आहेत, 9 विद्यार्थी सेकंड क्लासमध्ये, फक्त 1 विद्यार्थी पास क्लासमध्ये आहे. आता तुम्ही याला दर्जा घसरलाय म्हणाल की याला दर्जा वाढलाय म्हणाल? आगरकर शाळेचा दर्जा समजा चांगला असेल, पण एकूण ओव्हरऑल सगळीकडे हेच विधान करता येईल असं अंकुश जगदाळे म्हणता येईल का? असं म्हणता येणार नाही आहे. कारण रात्रशाळाविषयी असं विधान करणारे लोक थोडासा सदोष पद्धतीनं विचार करतात, रात्रशाळापर्यंत पोहोचत नाही आहेत. तुलनेनं बघितलं तर पूर्वीच्या काळापेक्षा रात्रशाळांचे निकाल आज खूप चांगले लागतात. महाराष्ट्रात एकही रात्रशाळा अशी नाही आहे की जिचा निकाल 0% आहे. मुंबईतल्या 132 रात्रशाळापैकी 16 रात्रशाळा या 100% निकाल लावत आहेत. 40-45 रात्रशाळा 90% निकाल लावतात. आणि ज्या ठिकाणी शासनाला दर्जाच्या बाबतीत शंका येते त्या ठिकाणी शासनानं हस्तक्षेप करून त्या शाळांचा दर्जा सुधारायला प्रयत्न करायला हवा. याची संबंध माझी एक सूचना अशी आहे की मासूम नावाच्या स्वयंसेवी संस्थेनं एक श्रेणीमापन तंत्र जे केलं होतं आणि त्याच्या आधारे रात्रशाळांची श्रेणी दिली जात होती. त्या संदर्भात शासनाला अनेक वार विनंती करूनसुद्धा शासनानं त्या श्रेणीमापनाला मान्यता दिलेली नाही आहे. ही जर मान्यता दिली तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक रात्रशाळेचा दर्जा आपल्याला मोजण्यामध्ये नक्की यश येईल आणि आपण तसं विधान करू शकतो. तुम्ही उल्लेख केला पॅरामीटर्सचा किंवा कुठले निकष आणि मापदंड आहेत रात्रशाळांचं मोजमाप करण्यासाठी. निकिता, तुम्ही रात्रशाळांच्या निकषांच्या अनुषंगाने काही काम केलेलं आहे? कारण मुळात असं आहे की निकाल लागणं हा काही एकमेव मापदंड असू शकत नाही. म्हणजे निकालांचा उल्लेख केला तर कोचिंग क्लासच्या जाहिरातीसारखं मग तुमचा पण उल्लेख करावा लागेल. त्यामुळे केवळ कोचिंग क्लास नाही, रात्रशाळा हे त्याच्या पलीकडची आणखी गोष्ट आहे. कुठले पॅरामीटर्स आहेत, कुठले निकष आहेत? हे जे ग्रेडिंग टूल आहे ते आम्ही ॲक्च्युली एज्युकेशन डिपार्टमेंटमधूनच घेतलेलं आहे. 3-4 वर्षापूर्वी एका सेमिनारमध्ये ते मला टूल मिळालं आणि ॲक्च्युली ते टूल डेव्हलप केलं होतं डे स्कूल्ससाठी आणि सगळ्याच एडेड स्कूल्ससाठी. पण ते आम्ही घेतलं आणि कस्टमाइज केलं नाईट स्कूल्सला आणि अनफॉर्च्युनेटली सरकारने ते बाकीच्या शाळांमध्ये नाही सुरू केलं, पण आम्ही ते रात्रशाळांसाठी लागू केलं. ते टूल जे आहे आणि ते आत्तापर्यंत 3 इन्स्टिट्यूशन्सनी हे केलेलं आहे. ते म्हणजे ऑलरेडी त्यांनी त्याचं म्हणजे जे म्हणतो की आपण चेक करतो की हे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स नॅशनल स्टँडर्ड्सप्रमाणे आहे की नाही, त्याचं चेकिंग त्या टूलचं झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये व्हॅलिडिटी झाली आहे. त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह पॅरामीटर्स दोन्ही आहेत. खूप कमी स्कूल्समध्ये हे टूल असं वापरलं जातं. आणि असे पॅरामीटर्स आहेत, इतके स्ट्रिक्ट पॅरामीटर्स आम्ही त्याच्यात यूज केले आहेत. जसं अटेंडन्स, मिनिमम अटेंडन्स 8वी 9वी 10वीची किती असली पाहिजे, एनरोलमेंट शाळेचं किती असलं पाहिजे, SSCचा पास पर्सेंटेज, जर ग्रेड Aची शाळा आहे तर मिनिमम 80% पास पर्सेंटेज त्या शाळेचं असलं पाहिजे, टीचिंग लर्निंग प्रोसेस कसं आहे. सो क्वालिटेटिव्ह पॅरामीटर्स, तो इतके डिफिकल्ट असे पॅरामीटर्स जे डे स्कूलला लागू होतात ते आम्ही नाईट स्कूलला लागू केले आहेत. आणि मला सांगताना खूप आनंद होतो आहे की इथे एडी पाटील सरांची शाळा आहे, कदम मॅडमची शाळा आहे, त्या दोन्ही शाळा ग्रेड Aवर आहेत.
आणि अशा आता अजून 8 शाळा होतील ह्या वर्षी ज्या ग्रेड एवर होतील. तर म्हणूनच आमचं असं सरकारला निवेदन आहे की हे ग्रेडिंग टूल त्यांनी स्वीकारावं आणि जर इम्प्लिमेंट केलं तर आमच्यासाठी ते बरोबर आहे. मग हे मुळात सरकारचंच ग्रेडिंग टूल आहे, तेच त्यांनी स्वीकारावं. हां, दर्जाच्या बाबतीत जर सांगायचं झालं, मासूमनं काम सुरू करताना 3च गोष्टी महत्त्वाच्या समजल्या होत्या. एक, शाळेची पटनोंदणी चांगली असली पाहिजे, उपस्थिती चांगली असली पाहिजे आणि ACCचा निकाल चांगला असला पाहिजे. आणि या तिन्ही फ्रंटवर आज रात्रशाळा अतिशय चांगलं काम करतात, म्हणजे त्यांची गुणवत्ता चांगली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. संगीता कदम, तुमच्या रात्रशाळेचा उल्लेख आता निकिता केतकर करत होत्या आणि त्यांनी असं सांगितलं की तुमची रात्रशाळा फार चांगलं काम करते आहे. खरं हे सोपं नाही आहे. म्हणजे मुळामध्ये शाळा कुठलं वातावरण नाही, घरामध्ये काही पुन्हा वेगळा अभ्यास करण्याची किंवा काही अशी सोय नाही. अशा वातावरणातून आलेल्या मुलामुलींना घडवणं, वाढवणं ही फार अवघड गोष्ट असते. आता अलीकडे जो काही सगळा ज्या पद्धतीच्या शाळा, म्हणजे शाळा आणि मॉल यातला फरक कळू नये अशा प्रकारे सध्या शाळा आहेत. त्यामुळे त्यामध्ये पालकांवर, या सगळ्या घरावर एवढं ओझं असतं, जिथे मुलांना अनेकदा घरच नाही. अशा मुलांना वाढवणं किंवा त्यांना शिकवणं हे कसं तुम्ही पेलता मत? कारण तुम्हाला शेवटी असं आहे की नॉर्मली तुम्ही DED BEd जे काही करतात ते साधं सगळेच करत असतात. याचं वेगळं प्रशिक्षण की तुम्हाला मिळतं की ते आपोआप तुम्ही विकसित करता, कसं होतं? नक्कीच सर, याचं वेगळं प्रशिक्षण मिळत नाही. DEd BEd MAd केलेले जे आमचे शिक्षक आहे, मास्टर डिग्री घेतलेले, या शिक्षकांचा विकासच DEd BEd मधून झालेला असतो. पण ह्या ज्या रात्रशाळेत येणारे जे विद्यार्थी आहे यांना फार वेगळ्या प्रकारे आपल्याला हाताळावं लागतं असं मी म्हणेल. हाताळावं लागतं म्हणजेच काय, हे यांना शैक्षणिक वातावरण नसतं. घरातील लोक जे असतात हे शिक्षणापासून खूप दूरवर, हे त्यांना हे ज्या बाबी आहेत ह्या कळलेल्याच नसतात. त्यामुळे अशा विद्यार्थी जेव्हा शाळेत येतात आणि शाळेत आल्यानंतर शाळेचं शैक्षणिक वातावरण आणायला आम्हाला 8वीपासूनचे प्रयत्न करावे लागतात. इयत्ता 8वीपासून त्यांना घडवत नेणं आणि बाहेरच्या कोणत्याही क्लासशिवाय फक्त शाळेच्या शिक्षणावर ते SSCची गुणवत्ता घेतात. म्हणजे 80% पुढे डिस्टिंक्शनमध्ये हे विद्यार्थी येतात. म्हणजे हे काम किती कठीण आहे. फक्त शैक्षणिक गुणवत्ता वाढत नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास होतो. सर्वांगीण विकास असा होतो, जे 3 तासांची ही शाळा असते ही डे स्कूलप्रमाणे चालते. म्हणजेच काय की याच्यामध्ये त्यांच्या सगळ्या अदर ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं वक्तृत्व स्पर्धा आहे, चित्रकला आहे, त्यांचं प्लेग्राऊंड आहे, क्रीडा स्पर्धा होतात आणि त्याच जोरावर ॲन्युअल डे देखील होतात. या मुलांना स्टेजही दिला जातो आणि या स्टेज दिला गेला तर कुठे संधी मिळाली तर हे जे विद्यार्थिनी आहेत किंवा विद्यार्थी आहेत हे स्टेज लेवलला जाऊन कामही करतात. मग यांचा हा जो विकास आहे हा शैक्षणिकदृष्ट्या होतो, शिवाय असा गुणात्मकही विकास होतो. आणि म्हणून रात्रशाळा ह्या गुणात्मक आणि शैक्षणिक या दोन्ही विकासांसाठी ह्या आवश्यक आहेत. माझ्या इथे येणाऱ्या विद्यार्थिनी ह्या मुली आहेत फक्त, आणि ही स्पेशली मुलींची शाळा आहे. तर या मुलींना कसं असतं की दिवसा यांना प्रवास करून कुठे जाऊन आपलं घर सांभाळून शिक्षण घेता येत नाही. मग अशा ज्या विद्यार्थिनी आहेत यांना या ठिकाणी येऊन जवळपासच्या शाळा ज्या आहेत याच्यामध्ये येऊन शिक्षण घेणं हे सोयीचं होतं. आणि म्हणूनच अशा विद्यार्थिनीची अत्यंत गरज आहे. पालकांनाही हे आता कळू लागले आहे. जेव्हा आम्ही पालक सभा आयोजित करतो, अशा पालक सभा ह्या दर महिन्याला नाही म्हणता येणार, परंतु परीक्षा, चाचणी परीक्षा झाल्यानंतर, सेमिस्टर झाल्यानंतर अशा ज्या 4 टप्प्यात असतात अशा आम्ही त्या परीक्षा सभा घेतो. शिवाय याच्यामध्ये शिक्षक प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी आहेत आणि यांच्या मार्फत देखील यांचा विकास साधला जातो. अगदी खरं आहे. मुळामध्ये रात्रशाळेतल्या विद्यार्थ्यांना शिकवणं हे फार कठीण काम आहे. प्रत्येकाकडे सक्सेस स्टोरी असणार आहे. मी काही वेळानंतर तुमच्या सगळ्यांकडे येणार आहे. प्रत्येकानं आपल्या आठवणीतली किंवा आपल्याला महत्त्वाची वाटणारी एक सक्सेस स्टोरी सांगायची की तुमच्या संपर्कातल्या तुमच्या विद्यार्थिनीची जी काय असेल ती. पण जो उल्लेख तुम्ही आता केला की या सगळ्या मुलांना हाताळणं फार अवघड असतं. अनेकदा स्नेहलसारखी गुंड मुलं असतात, जी 10वीला इतकी नापास होतात आणि तरीसुद्धा परत रात्रशाळेमध्ये आली आणि पुन्हा पास झाली. मला हे कळत नाही, तू इतक्या दांड्या मारल्या, इतके विषय तुझे सलगपणे जायचे, म्हणजे निकाल लागला म्हणजे नापासच असणार ही खात्री असायची. एकदम रात्रशाळेमध्ये असं काय घडलं की तू गेलीस आणि चक्क दुसरी वगैरे आली वर्गात? काय घडलं काय नक्की? मी घरात अभ्यास होत नव्हता म्हणून मी कंटिन्यू शाळेत जायची. शिक्षकांना सांगितलं की मी विसरायची सवय आहे मला, त्यामुळे मला जरा होत नव्हता. तर शिक्षकांना बोलले, सर बोललेत की तुम्ही जरा 1 तास लवकर ये, तू तिथं जो थोडा जर अभ्यासात हेल्प करू. तर म्हणजे ठीक आहे बोलू. मी 1 तास 6 वाजता टच होईल. 6-6:30 जायची. शिक्षक थोडा मला तिथे हेल्प करायचे. प्लस मासूमच्या ह्याच्यातून आम्हाला क्लासेस भेटले
ते सकाळी 7 वाजता क्लास असेल ते क्लास करून म्हणून मी आमचे जे PM आहेत म्हणजे जे शाळेमध्ये मासूमचे शिक्षक यायचे मासूमकडनं, तर मी त्या शैला मॅडमला सांगितलेलं की मला घरात अभ्यास होत नाही तरीसुद्धा. मग त्यांनी मला परत हे सांगितलं की तू लायब्ररीमध्ये जा, तिथं अभ्यास कर, प्लस तू शाळेत जाऊन त्याचं शाळेत तू हे कर. शाळा कुठली तुझी? आदर्श नाईट स्कूल आहे. तर मी शाळेत जायची, प्लस मी मला पार्टनचा इंटरव्ह्यू करा, मला वेळ मला घरी राहायचंच नाही आहे, थोडं काहीतरी थोडा वेळ करा. मग मासूमच्या ऑफिसमध्येच अभ्यास करायची, प्लस कम्प्युटर क्लास असायचे तिकडं मग शिकायची, तर तिकडं मला अभ्यास करायला तिथे टाईम द्यायचे. मला ते थोडं मला इन्फ्लुएन्स झाला. मग तिकडचे ते पण शिक्षक मला शिकवायचं, मला नाही समजलं ते मला सांगायचे की तू हे असं कर, नाही समजलं तू जरा इकडं व्हिडिओ बघ, हे बघ. मग ते पण थोडं मला अभ्यासात खूप हेल्प केली त्यांनी पण. प्लस शाळेतले शिक्षक तर करायचेत, आणि शाळेतल्या शिक्षकाने एकच सांगितलं, तू कंटिन्यू प्रेझेंट राहा, तुझा पास होण्याची गॅरंटी आम्ही देतो. त्यामुळे म्हणलं ठीक आहे, तुम्ही गॅरंटी घेत आहे, मला माझी गॅरंटी नाही, तुम्ही गॅरंटी हे भारी आहे की मला माझी गॅरंटी नाही पण तुम्हाला गॅरंटी असेल तर ठीक आहे, होईन पास, असं म्हणाली स्नेहल आमची. गेली रात्र शाळेमध्ये आणि पहिल्या झटक्यामध्ये पास झाली. नुसती पास नाही, वर्गात दुसरा नंबर आला. तिच्या शब्दात सांगायचं तो वर्गात दुसरा नंबर काढला. तर एकूण ह्या सगळ्या सक्सेस स्टोरीज आहेत. रात्र शाळांची आवश्यकता काय, तरीही सरकारचं म्हणणं काय, या सगळ्या मुद्द्यांबद्दल आपण ही चर्चा अशीच पुढे नेणार आहोत. आता या क्षणी मात्र मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषक काल. रात्रशाळांची अवस्था काय, आव्हान आहेत, या सगळ्या अनुषंगाने आपण बोलतो आहोत. मगाशी उल्लेख झाला की रात्रशाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये सर्वांगीण विकास होतो आणि स्नेहलनं काही उदाहरणं दिली. पण अनुराधा, मला एक सांगा की मुळामध्ये रात्रशाळा नक्की कुठले असे प्रयोग करतात की ज्याच्यामुळे खरंच सर्वांगीण प्रगती वगैरे होते? म्हणजे तुम्ही जेव्हा शाळेमध्ये होता काय चाललं होतं? माझ्या दृष्टीने तर आगरकर नाईट शाळा माझ्यासाठी वरदानच ठरलेली होती. कारण 9वीच्या नंतर माझ्यासाठी 7 वर्षांचा कालावधी होता 10वीसाठी, आणि त्यानंतर त्याबद्दल मला खूप अवघड होतं अभ्यास करणं इतक्या कालावधीनंतर. पण सरांच्या शिकवण्याची पद्धत, त्यांचं एक समीकरण समजावून सांगणं खूप सोपं वाटत होतं अभ्यास करणं. आणि शिवाय ते शनिवारी रविवारी सुट्टीसुद्धा नव्हते घेत. एक्स्ट्रा शनिवारी जेव्हा हाफ डे असायचा तेव्हा ते आम्हाला आवर्जून सांगायचे की आज शनिवार आहे आणि तुम्हाला 1 तास लवकर यावं लागेल. आणि रविवारचीसुद्धा त्यांना सुट्टी नसायची, ते आमच्यासाठी त्यांचा रविवार घालवायचे आणि आम्हाला जे अवघड वाटतं त्याबद्दल आम्हाला स्पष्टीकरण द्यायचे. असे सगळेच नाईट स्कूल्स अनेक असतील, त्याचा उल्लेख करता येणं शक्य आहे. संगीता कदम, मगाशी मी जे म्हणालो होतो, एक सक्सेस स्टोरी की एखाद्या मुलीची अशी गोष्ट की ती आली तेव्हा काय वातावरण होतं, पुढे गेली काय घडलं, असे एखादी काही? नक्कीच सांगेल सर. माझ्याकडे शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी मी आधीच याचा उल्लेख केला की या स्लम एरियाजमधून आलेल्या असतात. म्हणजे राहायला अगदी 10 फुटापेक्षाही कमी असं त्यांचं घर असतं. म्हणजे तिथेच बसणं उठणं आणि अभ्यास करणं. अशा वेळेस मुली शाळेत अभ्यास करतात. समजा दिवस त्यांच्याकडे असेल तर ती मुलगी दार लावून दाराच्या पायरीवर बसून ती अभ्यास करत असायची. अशीच माझी एक आसमा शेख म्हणून मुलगी आहे. ही मुलगी आता मेडिकलच्या इथे CET एक्झाम देते आहे आणि तिला BDS व्हायचं आहे. तर यासाठी ती प्रयत्न करते. तिने आमच्या ज्या शाळेमध्ये आहे अधिक तासिका वगैरे घेऊन, माझे सर्व लेडीज शिक्षिका आहेत, या सगळ्या लेडीज शिक्षिका दिवसा कुठेही नोकरी न करता फक्त या रात्रशाळेत काम करतात. परंतु यांनी मेहनत घेतल्यामुळे ही मुलगी या रात्रशाळेतून 83% पहिली आली. आणि अर्थातच हे टक्के मिळवण्यामागे तिचा सर्वार्थाने शाळेचा पुढाकार हा महत्त्वाचा, शिक्षकांची मेहनत ही महत्त्वाची. बरोबर. अशी सक्सेस स्टोरी तुमच्याकडे पण असेल अनुराधा, एक आहे, पण अशा आणखी काही सक्सेस स्टोरीज एखादी सांगाल? अनुराधाचं तर उदाहरण आहेच, पण या वर्षीची जी प्रतीक्षा ठोंबरे म्हणून माझ्या वर्गातली जी विद्यार्थिनी आहे, जी पहिली आली आहे 81% मार्क्स मिळवून, तिचे वडील व्यसनाधीन आहेत. तिच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तिच्या 3 बहिणी, 1 भाऊ आहे. दिवसाच्या शाळेत पाठवायला तिचे वडील तयार नाही आहेत. कुठेही शाळा शिकवू नकोस, तू काम कर आणि तू पगार मिळव, अशा पद्धतीचे पालक होते तिचे. पण तरीसुद्धा वडिलांना हे नाही समजलं पाहिजे असं सांगून तिने ॲडमिशन घेतलं. आम्ही म्हटलं ठीक आहे, आणि जर तशी वेळच पडली तर तुझ्या वडिलांनासुद्धा आम्ही व्यवस्थित सांगू. ती विद्यार्थिनी
ज्या ठिकाणी राहते तिथं रात्रीचा जाता येताना तिला इतकं भीती वाटायची, कारण तो पूर्ण परिसर एकदम असा अंधारी आहे. तर तिथून जाता येताना सुद्धा आम्ही आमच्या शाळेतले व्हॉलेंटियर्स असतील, विद्यार्थी असतील, त्यांना आम्ही सांगायचो, कधी कधी शिक्षक जायचे, पण हे सदैव शक्य व्हायचं नाही. परंतु एवढं सगळं धाडस तिने करून ती शाळेत आली. वर्षभर एकही दिवस मला वाटतं ना जादा वर्ग आमच्याकडे तरी दर शनिवार रविवार सुट्ट्यांच्या दिवशी, नाताळची सुट्टी, गणपती सुट्टी, दिवाळीची सुट्टी, ह्या सगळ्या सुट्ट्यांचा उपयोग रात्रशाळा सगळा करत असतात. आणि या रात्रशाळांच्या जे निकाल आज जे दिसत आहेत, हे जे शाळेची वेळ सोडून जे काही आहे ते, माझी रात्रशाळाच नव्हे तर मला वाटते मुंबईतल्या बऱ्याच रात्रशाळांच्या मधले विद्यार्थी क्लासला जात नाहीत. माझ्याबद्दल बोलायचं तर माझ्या रात्रशाळेतला 4 वेळा 100% निकाल लागला आहे. एकाही वर्षी माझ्या शाळेतला एकही विद्यार्थी कुठल्या क्लासला जात नाही. अशी सक्सेस स्टोरी अंकुश जगदाळे, तुमचा तर दीर्घकाळ अनुभव आहे, काय सांगाल? मी साधारणपणे 35 वर्ष रात्रशाळेमध्ये काम केलं आणि रात्रशाळेमध्ये येणारे प्रत्येक विद्यार्थी ही वेगळी केस स्टोरी आहे, सक्सेस स्टोरी असते. त्यामुळे या 35 वर्षामध्ये अनेक सक्सेस स्टोरी झाल्या, जी कित्येक उदाहरणं देता येईल. की आज पोदारला इथल्या सगळ्या डॉक्टरांना जे दुपारचं टिफिन पुरवणारा विद्यार्थी आहे, तो 7वी पास असलेला विद्यार्थी आमच्या शाळेत आला, SSC पास झाला आणि त्यानंतर केटरिंगचा डिप्लोमा करून आम्ही त्याला व्यवसाय सुरू करायला सांगितला. आज त्याच्या हाताखाली जवळजवळ 15-20 मुलं काम करतात. अशा अनेक स्टोरीज असतील. ठीक आहे, याच्याबद्दल बोलणं महत्त्वाचं आहेच, पण आत्ता सरकारच्या संदर्भातलं तुमचं नक्की AD पाटील भांडण काय आहे? सरकारच्या संदर्भातलं भांडण काहीच नाही आहे. सन्माननीय तडे साहेबांच्या बद्दलचंही काही नाही आहे. सरकारबद्दल तर आक्षेप काहीच नाही. फक्त असं होतं की जी रात्रशाळेला पर्याय म्हणून मुक्त शाळा, एकतर मुक्त शाळेची संकल्पना आमच्या डोळ्यात नव्हती. आता बरोबर. हा सगळा मुद्दा आहे. बेसिकली रात्रशाळा बंद करण्याचा घाट सरकारचा आहे किंवा मुक्त शाळा ही संकल्पनाच मुळात काय आहे हेही या लोकांना माहिती नाही आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आता आपल्यासोबत आहेत आणि विनोद तावडे या सगळ्या संकल्पनेकडे कसं बघतात, रात्रशाळेच्या प्रयोगाकडे कसं बघतात, हे जरा समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही सगळेच जण आणि आपण सगळेच महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांना काय नक्की म्हणायचं आहे ते आपण समजून घेऊ आणि मग पुन्हा चर्चा पुढे सुरू करू. अनेक जणं ह्या रात्रशाळेतून पुढे आली, अनेक पिढ्या अक्षरशः घडल्या, मात्र आता रात्रशाळांच्या ऐवजी मुक्त शाळा असा सरकारचा विचार आहे का? मला असं वाटतं की जसा काळ बदलतो तशा काही गोष्टी ह्या स्वाभाविक बदलणार. आता जुन्या काळात राजवाडे होते, वाडे होते, तर तिथे आता बिल्डिंग्स आल्याच ना शेवटी. तसं मूळ आधी तुम्हाला अमुक वय झाल्यानंतर थेट 10वीला बसायची परवानगीच नव्हती, त्यामुळे तुम्हाला रात्रशाळा करत यावं लागायचं. ती सुरू झाल्यापासून आपोआप मुलं घरी अभ्यास करून डायरेक्ट बसायला लागली. आता मुक्त शाळा अशी आहे की कुठल्याही वयाच्या व्यक्तीला शिकता आलं पाहिजे, त्याला हवं ते प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्याला स्वाभाविकपणे जे जे आयुष्यात शिकायचं आहे ते शिकवण्याचं खरं म्हणजे रात्रशाळेचा एक वेगळा प्रकार हा मुक्त शाळा आहे. तेव्हा परत एखाद्याला रात्रशाळेत जायचंच आहे तर रात्रशाळा बंद नाही करणार. ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या आहे त्या ठिकाणी त्या रात्रशाळा चालणारच आहेत. पण रात्रशाळेमध्ये अमुक प्राध्यापक शिक्षक टिकले पाहिजेत म्हणून त्या चालवा. तर मी शिक्षण चालवण्याच्या बाजूने आहे. विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे हा आग्रह आहे आणि कुठल्याही शिक्षकाची नोकरी जाणार नाही ही हमी आहे. पण रात्रशाळा चालवणाऱ्या आहेत किंवा ज्यांनी ह्यातून पुढे आल्या त्यांना असा आक्षेप आहे की रात्रशाळा बंद केल्या जात आहे, तर सरकार त्याचं खच्चीकरण करत आहे. संच मान्यतांचा विषय असेल वा इतर विषय असेल, कुठेतरी रात्रशाळा ह्या बंद पडाव्यात किंवा त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही असं सरकारने ठरवलं आहे का? हाच एक ठराविक लोक ठराविक गटाच्या हितासाठी अफवा पसरवतात आणि ह्या अफवा अशा पसरवायच्या जसं चुकीची माहिती मिळाल्यामुळे एका मुलीने आत्महत्या केली, नंतर कळलं ती पास झाली. बस ही तीच प्रवृत्ती आहे. खरं समजून घ्यायचं नाही. आपला मतदार जो आहे त्याला डबल पगार शासनाच्या तिजोरीतनं गेला पाहिजे असं ज्यांना वाटतं ते हे असे खोटे धंदे करतात. एकही रात्रशाळा बंद होणार नाही, पण विद्यार्थी आले पाहिजेत आणि विद्यार्थी येणार असेल तर त्या शाळा टिकणारच आहेत आणि चांगले शिक्षक देऊन टिकणार आहेत. सकाळी पण काम करा आणि आम्ही ॲडिशनल पण काम करतो, हे जे डबल उत्पन्न मिळवून देण्याचं साधन आहे
हे आता धंदे बंद केले पाहिजेत. शिक्षक आमदार मुद्दामून अशी संभ्रमावस्था करतात असं आपल्याला म्हणायचं? एकदम खोट्या बातम्या पसरवायच्या, व्हॉट्सअपवर खोट्या बातम्या पसरून टाकायच्या. विनोद सर, आपण म्हणा ही मान्य केलं की कुठेतरी रात्रशाळांमुळे अनेक पिढ्या घडल्या ज्यांना शक्य नव्हतं, ते ह्या शाळांमध्ये जाऊन आयुष्यात पुढे गेले. तर अशा शाळांना संरक्षण देणं किंवा त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करणं पण शासनाला शक्य आहे ना? मुक्त शाळा हा त्यातला चांगलाच प्रकार आहे ना. म्हणजे माझं काय म्हणणं की आता अतिशय चांगले व्हेंटिलेटेड घरं जर होणार असतील तर जुने कोंदट वाडे टिकवायचे का? त्यातलं जे चांगलं आहे, माझं पुन्हा समजून घ्या. आपण ज्या नवीन गोष्टी आणतो त्या नवीन गोष्टीमुळे रात्रशाळेत शिकणारा विद्यार्थी जो शिकलेला आहे तो म्हटला, अरे आमच्या वेळी जर हे असतं तर आम्हाला बरं झालं असतं, असं म्हणलं असं. त्यामुळे कुठेही शिक्षणाचं नुकसान होणार नाही ही हमी मी घेतो. शेवटचा प्रश्न तुमच्याकडूनच जाणून घ्यायचा, जर तुम्ही मुक्त शाळांवर एवढा आग्रह देताय किंवा भर देताय तर काय मुक्त शाळा वेगळं देणार आहे रात्रशाळेत? मला असं वाटतं रात्रशाळेमध्ये तुम्हाला ठराविक तास ते जावं लागतं, ठराविक पद्धत जावं. इथे असं आहे की मला हे विषय मला येतात, मला ह्याच्यात गरज नाही, मला हे विषय अवघड आहेत, ह्यात मला मार्गदर्शन पाहिजे, तर ते त्याला दिलं जाईल. मी त्याला अधिक काम करता येईल, अधिक उत्पन्न मिळवता येईल आणि जिथे त्याला शिकण्यात अडचण आहे ते त्याला मदत मिळेल. रोजचा शिक्षकाचा पगार चालू राहायला पाहिजे म्हणून ती चालवा असं म्हणणारे जे आहेत ना त्यांना याची अडचण आहे. चांगले शिक्षक मिळतील, चांगलं प्रशिक्षण मिळेल आणि कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही कुठल्याही वयाच्या. शिक्षकांचा पगार किंवा शिक्षकांच्या विषयासाठी रात्रशाळांचा बळी जाणार नाही ना? 100% नाही जाणार. म्हणजे मी पुन्हा सांगतो की ज्या शाळा चालवायच्या आहेत, जिथे मुलं आहेत, मुलं नसतील तरी आमचे पगार चालवा म्हणून चालवा. शेवटी पगार तुम्ही जे काही साबण विकत घेता त्यातल्या टॅक्समधला पगार जातो. माझं असं म्हणणं की जिथे गरज आहे तिथे सगळा खर्च करू, कुठेही थांबणार नाही. पण आम्हाला आमचीच लोकं टिकवायची आहेत या भ्रमात राहू नका. आणि त्यावर ही मुक्तशाळा कन्सेप्ट सुरू झाली आहे, अजून आली नाही आहे, त्याच्यावर चर्चा चालू आहे. काय असलेल्या सूचना त्यांच्याही घेऊ. तावडे जे म्हणतायत ना त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या तुम्ही की ते हे रात्रशाळा बंद करायच्या असं कुठंच म्हणत नाही आहेत. म्हणजे तुम्ही सगळे आंदोलक ज्या प्रकारे म्हणता आहात की त्यांना रात्रशाळा बंद करायच्या, आता आपण ऐकलं की ते असं कुठेच म्हणत नाही आहेत. शिवाय मुक्त शाळेच्या अनुषंगानं त्यांची जी संकल्पना आहे ती तेवढी मुक्त नाही आहे, ती चांगली संकल्पना आहे असं मला स्वतःला वाटतं. अशा वेळी तुमचा नक्की विरोध काय आहे? निकिता, काय म्हणणं आहे? त्यांनी जे आता स्टेटमेंट केलं की रात्रशाळा त्यांना बंद नाही करायचे आणि त्याच्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत की त्यांनी असं स्टेटमेंट केलं आहे. पण ॲट द सेम टाईम ते असं पण म्हणत नाही आहेत की रात्रशाळांना सक्षम केलं पाहिजे, कारण का त्या शाळा इतक्या वर्षापासून महाराष्ट्रात आहेत. ते अराउंड 20,000 विद्यार्थ्यांना शिकवतात आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन शिक्षण क्षेत्रात आहे. याच्यासाठी हे कुठेच त्यांनी असं म्हटलेलं नाही आहे. आणि त्याच्याबद्दल मला वाटतं की इनफॅक्ट जेव्हा मी ही संस्था सुरू केली तेव्हा मला असं खूप वाटत होतं की PPP आपण नुसतं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हे बोलत राहतो, पण जोपर्यंत कुठल्याही म्हणजे आमचा हा प्रोजेक्ट एकतर्फीच राहील जर सरकार त्याच्यामध्ये पार्टनरशिप करणार नाही. आणि असे प्रकल्प अनेकदा NGOs चालवतात आणि ते सक्सेसफुल का होत नाहीत? कारण का तिथे सस्टेनेबिलिटी येत नाही आणि जिथे सरकारचं कॉन्ट्रीब्युशन नसतं, गव्हर्मेंट पार्टनरशिप नसते, तिथे हे सक्सेस होत नाही. तर मला असं खूप वाटायचं की जर गव्हर्मेंटनी आमच्या ह्या प्रोजेक्टमध्ये हातभार लावला तर डेफिनेटली क्वालिटी एज्युकेशन येईल. पण आजच्या ह्या स्टेटमेंटमध्ये कुठेच असं दिसलं नाही की चला ह्या शाळा इतक्या वर्षापासून आपल्याकडे आहेत आणि वी आर व्हेरी प्राऊड की महाराष्ट्रासारख्या स्टेटमध्ये ह्या शाळा आहेत म्हणून आपण त्याला जोपासलं पाहिजे, स्ट्रेंथन केलं पाहिजे. हे कुठेच दिसून आलं नाही. त्यांनी राजवाड्याचा उल्लेख केला, राजवाडे कसे तोडले जातात आणि बिल्डिंग्स बांधले जातात, पण त्यांनी हा नाही उल्लेख केला की आपण राजवाडे किंवा VT स्टेशन ही मोठी हेरिटेज इमारत आहे, त्याला आपण जपण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करतो. तशाच जर ह्या रात्रशाळा आहेत आणि जर त्या हेरिटेज आहेत आपल्यासाठी तर त्यांना का नाही जोपायचं? मुळामध्ये राजवाडा किंवा बंगला किंवा हे इमारत याची खरं म्हणजे ते प्रतीकच चुकीचं आहे. रात्रशाळा ही गोष्टच मुळात वेगळी आहे. कपालिनी सिनकर आमची पॉलिटिकल करस्पॉन्डंट आहे, ती भेटली विनोद तावड्यांना आणि मुद्दाम या संदर्भामध्ये तावड्यांचं काय म्हणणं आहे ते आपण समजून घेतलं. तुम्ही आत्ता त्याच्यावर बोलणं आवश्यक यासाठी आहे कारण सरकारच्या बद्दलची तुमची भूमिका जी आहे ती पण समजली पाहिजे. आणि विनोद तावडेंच्या विधानामध्ये जे काही बिटवीन द लाईन्स आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय तेही महत्त्वाचं आहे. संगीता कदम, काय म्हणणं आहे?
नक्कीच सर. सन्माननीय तावडे सर त्यांनी जे उल्लेख केला हे या ज्या रात्रशाळा आहेत यांना म्हणजे बदलल्या पाहिजेत. वास्तू बदलल्या जातात वास्तू, परंतु वास्तू आणि हे सजीव याच्यामध्ये फरक करता आला पाहिजे. वस्तू या ज्या आहेत रात्रशाळांनाही परंपरा आहे, 150 वर्षापूर्वींच्या रात्रशाळा आहेत आणि या रात्रशाळा मला असं वाटतं की जर त्यांनी स्वतःहून पाहिल्या तर त्यांना कळेल की इथे फक्त शिक्षण किंवा फक्त पगार हा प्रश्न इथे नाही आहे. जर त्यांचं असं म्हणणं असेल तर यापुढे ज्या रिक्रुटमेंट होतील त्या फक्त रात्रशाळांसाठीच करा असंही आम्ही म्हणू. परंतु या शाळांमध्ये मुलांचा कसा विकास होतो आणि कशा प्रकारे शिकत जातात, मुलांना किती आनंद आहे, जर हे बंद केलं किंवा नाही बंद म्हणतात की बंद करणार नाही, परंतु हे हळूहळू होत जाणार आहे. जर तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिलं तर नक्कीच त्या पुढे जाणार आहे. आपण असं म्हणतो की मुक्त शाळा हा प्रकार आणला आहे, पण या अगोदर दूरस्थ शिक्षण होतंच की. पण या दूरस्थ शिक्षणातून किती विद्यार्थी पुढे आले आणि त्यांना शैक्षणिकरित्या किती महत्त्व प्राप्त झालं आहे हे आपण सगळेच जाणतो आहोत. याच रात्रशाळेतून जेव्हा महाराष्ट्र माध्यमिक शाळेचं जेव्हा सर्टिफिकेट घेऊन जातात आणि याच्यातून जेव्हा जे कोर्सेस करतात किंवा ज्या डिग्र्या घेतात मुलं, तेव्हा हे कोणत्या सक्सेसला जातात हे तुम्ही जर पाहिलं असेल. आमची एक सक्सेस स्टोरी तुम्ही ऐकलीत, परंतु आज एवढी वर्ष आम्ही काम करतो. मी स्वतः 18 वर्ष काम करते आहे आणि 10 वर्ष मुख्याध्यापिका म्हणून करते. तेव्हा या मुलांकडे पाहत असताना फार वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागतं. ह्यांना मुलांना अगदी सर्वांगीण घडवावं लागतं. शिस्त आणि या सगळ्या बाबी जर आपण हे घडवले नाही तर राज्याचे नागरिक घडणार कसे? हे बरोबर, अगदी बरोबर आहे. पण मुळामध्ये शिक्षण मंत्र्यांनी मुक्त शाळेच्या अनुषंगानं एक मांडणी केलेली आहे. मी मगाशी असं म्हणालो की मुक्त शाळेची तावडे यांची संकल्पना जी आहे ती तेवढी मुक्त नाही आहे, त्यामध्ये काही एक नेमकेपणा पण दिसतो आहे. अशावेळी त्या मुक्त शाळेच्या संकल्पनेला A.D. पाटील तुमचा विरोध का? विरोध नाहीच आहे. जे नवीन येते त्याचा मी स्वागतच करतो. सन्माननीय तावडे साहेबांना धन्यवाद देतो मी, कारण त्यांनी पहिल्यांदा सांगितलं आणि आत्तापर्यंत ते निश्चितपणाने सांगत आले. ज्या वेळेला मी पाहिले की रात्रशाळा बंद करणार नाहीत, त्यांच्या बोलण्यातला दुसरा एक रोख माझ्या लक्षात आला की ज्या रात्रशाळा चांगल्या पद्धतीने चालत नाही आहेत, जसा त्यांचा आक्षेप आहे तसा आमचाही आक्षेप आहे. ज्या शाळा चालत नाहीत त्या शिक्षकांच्यासाठी चालवाव्यात असं या मताचे आम्ही पण नाही आहोत. त्याबद्दल त्यांचं हे स्वागतच होईल की जिथे चांगल्या शाळा चालत नाही त्या बंद करायला हव्यात. मला एक मुद्दा असा आहे की मुळामध्ये चांगल्या शाळा चालत नाहीत त्या बंद केल्या पाहिजेत असं तावडे साहेब म्हणतात. पण चांगल्या शाळा ज्या चालत नाहीत त्या बंद करण्याऐवजी त्या अधिक चांगल्या कशा होतील असा प्रयत्न का करत नाही आहेत? हे तर सरकारचं काम आहे. पण आता हे जर मी हे विधान मी केलं तर त्यांना असं वाटायला नको की शिक्षकांना वाचवा असं आम्हाला वाटतं. असं नाही. शिक्षक खरंच रात्रशाळेमध्ये प्रामाणिकपणे काम करतो आहे. आता राहता राहिला प्रश्न मुक्त शाळेंचा. मुक्त शाळेमध्ये तुम्ही सगळं मटेरियल पुरवाल, त्यांना आवश्यक असलेले विषयांची माहिती द्याल, परंतु आज जर सर बघितलं तर रात्रशाळेत येणारा जो वर्ग आहे, विद्यार्थी जे आहे ते दिवसा पूर्ण काम करणारे आहेत, थकून भागून येणारे आहेत. संध्याकाळच्या वेळेला ह्या मंडळींना जर 3 तास अंडर शिक्षकांच्या कंट्रोलमध्ये जर नाही राहिले तर हे विद्यार्थी कोणत्याही क्षणी यांच्या हातात दगड येऊ शकतात. हे विद्यार्थी कोणताही आताही विचार करू शकतात. हे विद्यार्थी कोणत्याही वाईट व्यसनाकडे वळू शकतात. जो महाराष्ट्रातला जो रात्रशाळेला येणारा जो विद्यार्थी वर्ग आहे, आज खरं सांगायचं तर तो सुशिक्षित सुसंस्कृत होतो आहे आणि घडतो आहे फक्त आणि फक्त रात्रशाळांच्यामुळं. हे विद्यार्थी आज कोणाचीही झाशात येऊ शकतात. आज पॉलिटिकल लोक म्हणा किंवा अन्य कोणी म्हणा की आज बिल्डर लॉबी आहे, आज गुंड आहेत, यांच्याकडे ते सहज आकृष्ट होऊ शकतात. परंतु यात अतिशय सेन्सिटिव्ह वेळेच्या 3 तासामध्ये हे विद्यार्थी शिक्षकांच्या हाती अभ्यास करत असतात. त्यांच्याकडे चांगले संस्कार येतात, चांगलं शिक्षण मिळतं. अगदी महत्त्वाचा मुद्दा. अंकुश जगदाळे, तुमची काय मांडणी आहे? सन्माननीय शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी जो आता विचार मांडला तो निश्चित स्वागतार्ह आहे. पण त्या विचारामध्ये स्पष्टीकरण देताना विनोद तावडे कुठेतरी आकसापोटी बोलतात असं जाणवतं. मुक्त शाळेचा पर्याय आम्हाला स्वीकार्य असं नाही आहे. सगळ्या रात्रशाळा सक्षमपणे चालाव्यात आणि हातात हात घालून जर मुक्त शाळा जर त्यांच्या जोडीला चालल्या तर कदाचित समाजातल्या तळागाळातल्या ज्यांना शिक्षणाची संधी मिळत नाही आहे अशा हजारो लोकांना शिक्षणाची संधी मिळेल. हे सगळे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि चर्चा आपण पूर्णपणे ऐकली. मुळामध्ये रात्रशाळा अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्यांचं मोठेपण वेगळेपण कोणीच नाकारणार नाही. ज्या सक्सेस स्टोरीज असतील किंवा जो उल्लेख झाला की ज्या वातावरणातली मुलं मुली इथे येतात
त्यांच्याही मनामध्ये आकांक्षा असतात, पण जर आपल्याला ज्या आपल्या मनामध्ये आकांक्षा आहेत त्या दिशेनं चालता येणं शक्य नाही, अशी जेव्हा खुणगाट पडते तेव्हा माणसं हिंसक व्हायला लागतात, की मग मला नाही शक्य ना तर मग जाऊ द्या. पण अशावेळी या मुलामुलींना एक दिशा दाखवणं की अरे नाही, तुला यश मिळू शकतं, तुलाही रस्ता आहे, तुलाही मार्ग आहे, हे सांगण्याचं काम रात्रशाळा करतायत. अशावेळी रात्रशाळा सक्षम करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मुक्तशाळा हा एक वेगळा फॉर्म असेल, पण मुक्तशाळा ही संकल्पना काय आहे त्याच्याबद्दल जरी स्पष्टता असली विनोद तावडेंच्या मनामध्ये, तरीही रात्रशाळेला तो पर्याय ठरू शकतो का याच्याबद्दल मात्र काही कोणाच्या लक्षात येत नाही आहे. आणि शेवटी शाळांमध्ये कितीही मुक्तपणा असला तरी रात्रशाळेची जी गरज आहे ती गरज ही सगळी मंडळी पुन्हा पुन्हा अधोरेखित करतात. मुद्दा शिक्षणाच्या केवळ धोरणांचा नाही आहे, मुद्दा मासूम नावाच्या संस्थेचा अजिबात नाही आहे, मुद्दा रात्रशाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांचा तर नाहीच नाही आहे. मुद्दा आहे विद्यार्थ्यांचा, की ज्यांना भविष्याच्या दिशेनं जायचं आहे, ज्यांना नवं स्वप्न बघायचं आहे, त्या स्वप्नाचा पाठलाग करायचा आहे, त्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी पायामध्ये लागणारं बळ रात्रशाळा देत असतात. अशावेळी रात्रशाळांचा विचार केला पाहिजे, तो गंभीरपणे केला पाहिजे. रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक काल असा कार्यक्रम आम्ही मुद्दाम त्यासाठी केला. याचं कारण असं आहे की रात्रशाळांना बळ मिळणं म्हणजे नव्या आकांक्षांना नवे पंख मिळणं हे एवढंच महत्त्वाचं आहे. सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. सगळे शिक्षक कार्यकर्ते इथे आले त्यांचे आभार. विनोद तावडे स्वतः या कार्यक्रमामध्ये जॉईन झाले त्यांचेही आभार. पुन्हा भेटूया इथे सोमवारी तुमच्या आतल्या आवाजासह. पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.